लक्ष वेधतोय पुन्हा एकदा. दोन्ही संघानं 2-2 विजय मिळवलेत आणि आता ही अस्तित्वाची लढाई. DCC मोरबे हा संघ आपण पाहतोय चांगला खेळ त्यांचा राहिला आजच्या रात्रीमध्ये लेखा जोखा पाहिला तर खेळाडूंना चांगलं शक्ती प्रदर्शन केलं. मैदानामध्ये उतरलाय DCC मोरबे. वॉर्मअप तिथे सुरू आहे. तर हरीशदादा पाटील यांची स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी स्पर्धा नवीन स्वरूपामध्ये पाहतो आणि या वर्षी सुद्धा ते चांगलं योगदान सर्व पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद. मॅच ऑन होईल. टॉस जिंकलाय धाडसी निर्णय. कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य देतात आणि त्यातीलच एक आज कोपरा संघ. असं म्हटलं जातं का संधी तुम्हाला मिळत नाही आणि ज्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात त्या तुम्हाला ग्रॅब कराव्या लागतात. आणि आज जेव्हा 11व्या फलंदाजानं धुमचक्री केली आणि त्यानंतर या संघानं मागे वळून पाहिलं नाही. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो मोरबे संघाने सुद्धा तो चांगला खेळ दाखवला. या मागच्या 2-3 वर्षामध्ये हा संघ भरपूर फॉर्ममध्ये आणि स्पेशली मी म्हणेन राहुल का मोरबेला सुद्धा हे मैदान लक्की राहिलं. सातत्याने दरवर्षी या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतो. प्रभावी कामगिरी त्यांची राहिली आणि आता कोपरा संघाचं चॅलेंज आहे. दोन बलवान संघामध्ये होणारी ही लढत आपण पाहणार आहोत. आता या मॅचला थोडं स्पीडअप करा. 12:20 45 मिनिटांनं आज थोडे लेट सुरुवात झाली. मात्र उद्या तसं होणार नाही. बऱ्याच ठिकाणी राहुल स्पर्धा आहेत ना, कधी कधी काही संघांना 2 ठिकाणी खेळावं लागतं आणि आयोजक त्यांना समजून घेतात आणि मग तो कुठेतरी वेळ जातो. लक्ष वेधतो मॅचकडे. टॉस जिंकला मोरबे संघानं. बॅटिंग करतोय 4 षटका. आता टीम मीटिंग नॉट अलाव. परवानगी अजिबात नाही. बघा 4 व्हीलर स्टेजच्या समोर. यस लाईट ऑफ. धन्यवाद. आघाडीची जोडी सरकली. टॉस जिंकला कोपरा संघानं. बॅटिंग तो करतोय. मैदानामध्ये उतरलाय. ही लढत अतिशय गुणवत्तेची. ही लढत अतिशय परफॉर्मन्सची. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना ते योगदान द्यावं लागेल. आणि आता आपण पाहतो या मॅचमध्ये कशा पद्धतीनं पलटवार होणार. कोण कुणावर कुरघोडी करणार. कोण कुणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार. गोलंदाज ओमकार नावडेकर फर्स्ट बॉलर. पहिला चेंडू समोर उभा आहे जिनीत पवार नावाचं वादळ लॉंग ऑफला. झेल सोडलाय. विनीत तिथे होत्या आणि त्याच्याकडून अशा चुका खूप कमी वेळा होता. चौकार. मिळतं मध्यरात्रीनंतर. शिर्डीचे साईबाबा गुरुवार सुद्धा सुरू झाल्या. मध्यरात्रीनंतर आपण प्रारंभ करतो. तडाखा जिनीतचा तडाखा. पुन्हा एकदा स्वीप करतोय. काय स्वीप केलाय. पाहत बसावा फटका होता. नेत्रदीपक आकर्षक. लॉंग लेगला आणखीन एक चौकार. तो फटका खेळला. तोच थरार तीच आक्रमकता आपण जरूर पाहतोय. आणि जिनीत म्हटलं तर केवळ आणि केवळ आक्रमकतेने भरलेला हा खेळाडू. डॉनकडे स्टेडी. जिनीत बॅकअप रेडी करेल. विनीतला आपण तिथे पाहिलं. निघालेत. धोका होईल. व्हेरी क्लोज आहे. पंचांची नजर होती. चेक करूया आपण. सुंदर क्षेत्रक्षण मोरबेकडून पाहायला मिळतो. मात्र इथे विस्फोटक रूप धारण करत असताना जिनीत खेळाडू एकत्र झालेत.
ऑफिशियल्स कनेक्ट व्हा आपण, ऑफिशियल अंपायर. ओमकार नावडेकर 2 चौकार आले. धावा धाफलकावरती टोटल आतापर्यंत पाहतोय मैदानावर काय तिथे घडलंय, रनआउट आहे की नाहीये ते चेक करणार आहोत. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. येस आपण चेक करणार आहोत. व्हेरी क्लोज आहे. फिल्डिंग सेट करा, डिसिजन येईल. वेगळ्या अँगलनं आता चेक करतोय, डिसिजन अजूनही पेंडिंग. टेक्निकल टीम, गुड टीम वर्क. येस, नॉट आउट, मॅच ऑन. लक्ष विद्या मॅच कडे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा धाफलकावरती 9. बॅटिंग करत असताना टीम जिनीत पवार 3 चेंडूचा सामना त्याने केलाय. सलग 2 चौकार. रोहित त्याला साथ देतो. रोहितला अजूनही संधी मिळाली नव्हती. रोहित आलाय, पुन्हा एकदा सज्ज होईल. ओमकार नेक्स्ट बॉल. समोर ठेवला चेंडू. ड्राईव्ह करत असताना सावधानतेने हा फटका खेळला. दूरवर फिल्डर आहेत. मिड विकेट कडून ते प्रयत्न जरूर झाले. धावा मिळतील. 1 धावफलक पुढे सरकेल. हलक्या पद्धतीने खेळला. जंटल टच. कोणतीही चौकी मुठवत नाही. कदा लेग स्टिकच्या बराच बाहेर हा चेंडू होता आणि पंचानं त्याला दंडित केलं. 4 चेंडूचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती 11. 11 रन्स. लक्षविदा मॅच कडे. धावफलकावरती 11. बॅटिंग करत असताना टीम शीतल अँड अंश 11 कोपरा. टॉस त्याने जिंकला. बॅटिंग करतोय. क्लीन बोल्ड. मधली यष्टी उद्ध्वस्त केली आणि पहिला धक्का 11 ज्या विकेटच्या शोधात होत्या तो अडथळा दूर केला गोलंदाजानं. गुड बॉलिंग ओमकार. जीनीत आउट. ओमकारला मिळाली सफलता. 11 1 विकेट. फयान वादळ इथे शांत आणि त्या वादळाला थांबवलंय ओमकारनं. क्लीन बोल्ड. हा सामना खूप महत्वाचा असेल. हा सामना चुरशीचा आहे आणि जो संघ जिंकेल तो संघ पोहोचेल सुपर 6 मध्ये. आणि हा लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर मध्ये. शेवटचा सामना 12:26. तर काल 12ला मॅचेस फिनिश झाल्या. आज जास्त वेळ गेला. मात्र त्या तुलनेत राहुल पाहिलं काही नाईट मॅचेस 1-2ला 2 नंतर संपतात. मात्र इथे तेवढं नियोजन चांगलं आहे. मॅनेजमेंटचं नियोजन चांगलं होतं. सुरुवात थोडी आपण पाहतोय संघ लेट आले. काहींची ॲडजस्टमेंट होती. ओमकार लास्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर. अपील झाले आणि यस क्लीन बोल्ड आणि धक्का. फाट गुणवत्ता आहे. धुरंधर खेळाडू आहेत. बलवान खेळाडू आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दोन्ही संघाकडे. आपण पाहतो आतापर्यंत बाद झाला जीनी. त्यानंतर आणखीन एक खात्रा दिला. बाद झाला यश कोहली. कुणाल आलाय ज्याने मागच्या सामन्यामध्ये दादागिरी निर्माण केली. तो कुणाल आलाय क्रमांक
4 वर. स्टार्ट खूप चांगली मिळाली बॅटिंग करत असताना टीम खोपरा संघाला. विस्फोटक फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. गेलेले सामने जिंकल्यानंतर ती ऊर्जा आली आणि त्यानंतर आपण पाहतो फलंदाजी करताना हा संघ वेगानं प्रहार केला. चेंडू डीप कडे, फिल्डर आहे तिथे सेट ऑलरेडी, काही चूक होणार नाही. बघा गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंगचा दर्जा त्यांनी दाखवला. सिंगलनं कुणाल ठाकूर लगातार 3, अक्षय भोईर आणि करण गायकर यांच्याकडून 2500. मगाशी 2 साठी होते, आता 3 साठी. थोडे चॅलेंज आहे. कुणालला माहिती हा सामना महत्वाचा आहे कारण जिंकलो होतं. सुपर 6 व्हाईट बॉल. धावा फलकावरती टोटल संघाची धावसंख्या 13. आदेश पांडव यांना आपण पाहतोय स्लिपमध्ये ते उभे आहेत. लिडरशिप क्वालिटी प्लॅन त्यांचा नेहमी असतो. मात्र माहिती हा शेवटचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये ते योगदान द्यावं लागेल. त्या योजनेवर काम करावं लागेल, त्या पोझिशनवर मेहनत करावी लागेल. हो गुड बॉलिंग. बघा किती तीव्रता आहे विनीतकडे. एक व्हाईट बॉल आला, त्याच्या अगोदर सिंगल आणि आता पुन्हा एकदा शांत बसवलं. उत्तर काढू शकले नाही फलंदाज. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर स्कोअर कार्ड थांबवलाय. थोडीशी पडझड झाली. विनीत सज्ज होईल पुन्हा एकदा. फटका खोदून काढला. डीप कव्हर कडे प्रयत्न जरूर होईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि तितक्याच वेगानं जलद धाव ठोकली. या 2 धावेनं बॅटिंग टीम आता कुठे का होईना टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 15. पूर्वार्ध आहे, किती टार्गेट सेट होईल यावर साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. फटका सहज ठोकला आणि अल्ला बोल. कोण होता तर मैदानावर आलाय कुणाल ठाकूर. का बॅटिंग करतो कुणाल. मागच्या मॅच मध्ये मित्रपरिवार म्हणत असेल तू हे जबरदस्त, तू हे मस्त, तू हे जबरदस्त. बॅटिंग तो करतोय, धुवाधार खेळी करतोय. पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदी आपण पाहतोय बॉम्बस्फोट खेळीसाठी ओळखला जायचा. धुरंधर असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर असे विस्फोटक. महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं. आज यंगिस्थानचा भारतीय संघ मैदानावर अशाच पद्धतीनं खेळतो आणि कधी कधी त्याच पद्धतीनं तो आक्रमण इथे करावं लागेल. सज्ज होईल पुन्हा एकदा आक्रमण. डीप लॉंग ऑन कडे प्रयत्न होईल दूरवरून. कुणाल थांबण्यास तयार नाही. डॅशिंग प्लॅन केला. समय सूचकतेने खेळतोय. स्टार्ट चांगली मिळाली. धावा दाफलकावरती 22. पूर्वार्ध ओव्हर नंबर 2. विनीत लास्ट बॉल. पूर्वार्ध 4 षटकांचा सामना आहे. फटका फसला, काही गरज नव्हती आणि विकेट मिळाली. झेलबाद. चेंडूला का उत्तर शोधता आलं नाही. रिप्ले आपण पाहू शकता. संधी जरूर होती. बघा ज्या पद्धतीनं चेंडू विनीतनं डिलिव्हर केला राईट आर्म ओव्हर द विकेटनं आणि टॉस चेंडूला फायदा उठवता आला नाही. मृणाल कोळी कुणाल ठाकूरला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे आणि तो मैदानावर आपण पाहतोय त्याच अविर्भावाने खेळतोय. विस्फोटक अंदाजामध्ये खेळतोय आणि मैदानावर आपल्या नैसर्गिक खेळीचा तो आनंद घेतोय. 2 षटकानंतर एकूण धावा बॅटिंग टीम आपण पाहतोय कोपरा संघ पोहोचला. एकूण धावा टोटल 22. शीतल अँड अंशुलवन कोपरा. गडी बाद झाले 3. बाद झाला जीनित, रोहित, यश, कुणाल ठाकूर, सचिन पवार.
ओव्हर नंबर 3. हा सामना कोण जिंकेल कोण हारेल ते चित्र काही वेळात स्पष्ट होईल. मात्र आजची रात्र गाजवली इथे अंश इलेव्हनचे जावई आम्ही पाहतो या पेंदरचे जावई आणि त्यांची खेळी कोणी विसरणार नाही. ओहो सहज ठोकलाय स्टेट कंपाऊंड वॉलच्या पलीकडे. गेम प्लॅन आखतोय आकाशामध्ये तारे दाखवते गोलंदाजांना. कुणाल यासाठी ओळखला जातो. योगेश मडवी आमचे मुख्य निवेदक समालोचक संपूर्ण जबाबदारी. आपण पाहतोय भोजनानंतर ते सुद्धा इथे जॉईन झालेत. येस वेलकम. लक्ष विद्या मॅच कडे. धावा फलकावरती टोटल 6 आणि पुढे सरकले. जिगरबाज खेळीसाठी ओळखला जातो आणि आता पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रणित समोर उभा आहे. कुणाल ठाकूर. कुणाल चालला बॉल ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे तिथे. गुड फिल्डिंग. प्रयत्न होईल कुठे का होईना टार्गेट सेट करायचे कारण टॉस जिंकलाय तो. या सामन्यामध्ये कोपरा संघाला बॅटिंग करतोय. धाडसी निर्णय त्याने घेतला. मैदानावर धावासाठी झगडतोय. चांगला क्रिकेट दाखवते कुणाल. तो दाखवते माझ्याकडे ती क्षमता आहे आणि पोषक फलंदाजीला साजेशी खेळपट्टी. मैदानावर आपण पाहतोय प्रणित षटकानंतर सिंगल. एकूण धावा दाफलकावरती 29. सचिन पवार स्ट्रायकर एंडला. ओ गुड बॉलिंग इफेक्टिव्ह राहिला. आता हा डॉट बॉल. काही उत्तर शोधता आलं नाही. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना अंश आणि शीतल इलेव्हन संघाची धावसंख्या 29. 6-1 डॉट. ओव्हर नंबर 3. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. ओ पायाचा वेध पंचाने ओळखलं. बाहेर चेंडू चालला होता आणि निघालं तितक्या वेगानं. धावा घेणं सोडायचं नाही. बॅकअप रेडी नव्हतं आणि नजरेसमोरून धावा चोरल्या. लेग बायच्या 3. कदाचित असं म्हणत असेल कोपरा संघ त्यांना हवं असं वाटणारं षटक. कुणाल ठाकूर 500 रुपये. मृणाल कोळी यांच्याकडून हे प्राइज आहेत. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या थोडीशी उंचावते. दोन्ही फलंदाज सक्रिय झाले. धावा टोटल 32. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 12:36 मध्यरात्रीनंतर 12:30 वाजून गेलेत. शेवटचा सामना आहे. प्रणित सज्ज होईल. आक्रमण बॅड लक. आनंद जरूर पाहिला. विकेट हवी होती. विकेटच्या शोधात होत्या आणि आता विकेट मिळाली. कुणाल ठाकूर आउट. मिळाली. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे कोपरा संघाकडे. समोर DCC मोरबे तो सुद्धा तेवढाच पॉवरफुल संघ आहे आणि लढाई खूप महत्वाची आहे. वेळेचं बंधन आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फास्ट खेळा. प्रणित 6-1 डॉट. लेग बायच्या 3 विकेट मिळाली. लास्ट बॉल. धावा दाफलकावर 32. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. ओ प्रचंड वेग. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल आपण पाहू शकाल 32. 4 गडी बाद.
स्पर्धेचा आनंद घेत असताना पारितोषिक आले लगातार 3 षटकार 3000 रुपये मृणाल कोळी दोघांसाठी ऑफर आहे. आणि असं म्हटलं जातं योगेश ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. इथे आपण पाहतोय मैदानावर काय चाललंय ते पाहायला नेहमी आवडतं. वर्तमानामध्ये काय चाललंय ते पाहायला रील्सचा जमाना आहे. आणि आता 6 चेंडूचा खेळ बाकी. केतन उलवेकर आलाय. पहिला चेंडू लांब लचक आणि हा फटाका शाही थाटातला फटका U6 लॉंग ऑनच्या वरून षटकार. लक्ष विद्या मॅच कडे. मोरबेचे 12वे खेळाडू आहेत. काल वाकडी नाईट मध्ये होते. तो पराभव जिवारी लागल्यानंतर आपण पाहतोय खेळाडूंना मोटिवेट केलं जातं आणि आज तीच सुंदर कामगिरी आपण जरूर पाहतोय. चेतन आहे क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन चढ उतार आपण नेहमी पाहतो. तर संकेतची गायकर कोपरा यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो यायचे आपण. आपलं हार्दिक स्वागत. मात्र शेवट गोड होणार का. मैदानावर संघर्ष सूर्य. आता चेंडू शिल्लक. कोपरा संघ आपल्या नावाचा दबदबा दाखवते. षटकार 2 धावा सचिन पवार. तो सामना सोडत नाही. टीम मिटिंग वाढल्या चर्चा वाढल्यात. सी द प्रेशर. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. का होणाऱ्या मैदानामध्ये किती धावांचं टार्गेट गोलंदाजांसमोर सचिन पवार निभाव लागेल का ही सुद्धा चर्चा होईल. चेंडू गती टप्प्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो मात्र तो अपयशी राहिलाय. केतन पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू शिल्लक 4 सचिन पवार. ओ वेगवान बघा किती जोरदार अपील होती. धावत निघाले. पंचांचं लक्ष असतं आणि त्यांनी सांगितले डॉट बॉल. चेंडू शिल्लक 3. निर्णायक षटक आहे आणि हे माहिती कसं हाताळायचं केतनला. समोरचा फलंदाज आक्रमक होत चाललाय. धावा फलकावरती टोटल स्कोर 4-0 40 धावा आहेत. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल. शांत बसावं लागतं. सचिन नाराज आहेत. फटक्या कनेक्ट होत नाही आणि धारदार गोलंदाजी मध्ये नियंत्रित केलं. दारिष्ट दाखवलं का मी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉट बॉल फेकू शकतो. हा विश्वास आहे माझ्या सहकाऱ्यांचा आणि ती सुंदर उत्तुंग कामगिरी. चेंडू शिल्लक 2 सलग 2 चेंडू डॉट. आणि आता शेवटचे 2 चेंडू धावा दाफलकावरती टोटल 40 4-0. केतनला आपण पाहतो 4-0 बॅटिंग करत असताना टीम. ओ हा फटका बनवला ऑन साइडला. सिंगल निघाले. प्रयत्न करेल सचिन मात्र धोका असेल का. Yes, definitely. Run out. कौन आलेत आणि देखो देखो मैदान में कौन आया. टोंडरे गाव का जमाई राजा. आणि आपण बघा रोशन जावईनं खुश केलं. आज रोहन आहेत. आणि मी म्हणेन 1-2 वर्ष योगेश या जावयांना कोणी विसरणार नाही. घराघरामध्ये गावात जरी फिरले तरी त्यांची चर्चा होईल कारण षटकार पण तेवढ्या शक्तीने मारले. टोटल रन्स शेवट गोड होणार का 41. आणि रोहन तोडेकर क्रमांक आलेत 7 वर. शेवट त्यांना गोड करायचा विश्वास दिलाय पाठीराखेनं. समोर केतन.
ओ पॉवर जनरेट केली मात्र कनेक्शन झालं नाही. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती टोटल आपण धावसंख्या पाहू शकतो 41. यस आउट 41. गडी बाद झाले 6 आणि 42चं टार्गेट. आमचा कोटा इथे संपेल. मात्र मी पुन्हा एकदा आयोजकांचा धन्यवाद देईन. आमदार चषकामध्ये आज समालोचनाची आम्हाला संधी दरवर्षीप्रमाणे मिळाली. मग आमचे हरीश दादा असतील, आयोजक असतील, आमचे योगेश दादा मडवी असतील, पुन्हा सर्वांची मी रजा घेईन. आमचा कोटा इथे संपतोय आणि आता योगेश दादा मडवी आपण पाहतोय पुन्हा एकदा जबाबदारी त्यांच्याकडे. हरीश दादा पाटील वाढदिवसानिमित्तानं आमदार चषक आपण पाहतो यशाच्या शिखरावर वाटचाल करत असताना. थँक्स टू ऑल. जर काही मिस्टेक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि दुसऱ्या अंकाकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. धन्यवाद. ओ टू डीजे. धन्यवाद सागर. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी बरेच प्रेक्षक उत्सुक असतात असे मराठीचे गोड समालोचक आमचे सागर मांडवकर हरिदादा यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद सागर. थँक्यू सो मच सागर मांडवकर. थँक्यू सो मच आकाश शेळके. सध्या मॅचचा आनंद घेतात आमचे बंधू मोठे खरं तर बादल बैलाचे मालक 5578 आशिष भाऊ पाटील सध्या एन्जॉय करतात मॅचला. खरं तर जावयांची मॅच आहे त्यामुळे ते देखील उपस्थित झालेत. त्यांच्यासोबत आमचे अजयभाई पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात. अजयभाई आपलं देखील स्वागत आहे. आणि बादल ग्रुप तोंडरे यांच्या वतीनं जावयांसाठी खास ऑफर आहे. जर जेल टिपला तर 2000 रुपये प्रत्येक जेलसाठी. 2 जेल टिपले 4000 रुपये, 3 जेल टिपले तर 6000 रुपये. प्रत्येक जेलला बादल ग्रुप तोंडरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं प्राईज. 4 गोलंदाजाला विकेट हॅट्रिकला 2000. मृणाल कोळी यांच्या वतीनं आहे. कोपरा संघाचे बरेच समर्थक मैदानावरती बरेच समर्थक जे ऑनलाईन MTC द्वारे मॅचचा आनंद घेतात. ओम साई MTC आज खरं तर चिंचवलीमध्ये बैलगाडा शर्यत होती तिथे देखील त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट होता. आणि लाईव्ह टेलिकास्ट दिवसभर नव्हता त्यामुळे जर आता कोणाला शर्यत बघायची असेल ती लिंक सोडलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. बैलगाडा शर्यत रेडगर चिंचवली मैदान. कारण दिवसभर लाईव्ह त्या ठिकाणी नव्हता परंतु आता ती लिंक सोडलेली आहे. तुम्हाला बघायची असेल प्रत्येकाची शर्यत तर तुम्ही लिंक त्या
माध्यमातून बघू शकता. ओम साई MTC, सागर फराड, आमचे रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. धन्यवाद. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सुंदर मॅच. अरेदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा आनंदाचा याची देय चढवा. आणि आपण पाहतोय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा सोहळा. विकेट हॅट्रिकला 2000. गोलंदाज तयार. खेळ स्टार्ट. DCC मोरबे पहिला विकेट. डायरेक्ट हिट मिड ऑन मध्ये काढ होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कोळीनं डायरेक्ट हिट दिला आणि मेन विकेट DCC मोरबे टीमची. केतन उलवेकर बॅक टू द डगआउट. DCC कोपरा संघाला म्हणावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये अगदी सामना सहज होता, तो कठीण म्हणला. 9 विकेट पडलं आणि टोंडरे गावाच्या जावयानं ती मॅच जिंकली. खरं तर जावयांची मॅच बऱ्याच वर्ष तरी आठवणीत राहणार, कारण हरलेली मॅच जावयाने जिंकली. त्यानंतर दुसरी मॅच सहज जिंकली. तिसऱ्या मॅच मध्ये ते पोहोचलेत आणि आता लक्ष त्यांचं लागले या आमदार चषकातल्या चमचमत्या ट्रॉफीवरती. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाचं लक्ष असतं ट्रॉफी. पहिला बॉल विकेट. मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला सीमारेषा बाहेर. 4 रन. वेगवान बॉल. अपील जबरदस्त 8 काढून अपील केला. पंचांनी पाहिलं नॉट आउट. डॉट बॉल. 3 चेंडू 4 धाबा आणि 1 विकेट. टार्गेट गाठायचं मैदानाच्या आतमध्ये 42 हवेचं टार्गेट आहे. चांगला सामना होणार मैदानाच्या आतमध्ये. प्रतिष्ठडक 10.50 ची सरासरी आहे. ही खेळपट्टी रात्रीचे ठीक 12:50 झाली आहेत. थोडासा ड्यू फॅक्टर आहे, त्यामुळे गोलंदाजाला अनुकूल राहणारी आहे. आणि कोपरा संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे, परंतु त्याच्याही पेक्षा ताकदीनं फटके खेळतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु चांगली फिल्डिंग. मिडॉन मध्ये 2 धाबा प्राप्त केल्या. चांगली फिल्डिंग. कोपरा टीमच्या पाठीराख्यांच्या टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. साहिल कोहलीकडनं चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं. धावा 2 ने पुढे. धाबा फडकावती 6 धाबा करायच्यात. 42 धाबा. दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण दोन्ही कॅप्टनच्या नजर आता तिरपी नजर आमच्या ट्रॉफीवरती आहे. जिंकलो तर ही ट्रॉफी, हारलो तर घरी जावं लागेल. आजच्या रात्रीतली सुपर मॅच. ऑन साईडला फिल्डर तैनात आहेत. स्क्रीनच्या समोर अगदी लॉंग ऑन रेजर मध्ये एकदा मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल 7 धाबा. पहिला षटक मार्गस्थ. 5 चेंडू 7 धाबा. प्रति षटक करायचे त्या मैदानावरती. 10.50 सरासरीने धाबा. तोंडरे नाईट तुम्ही पाहतात. अरेदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती. DCC कोपरा आणि DCC मोरबे अशी लढत आहे. एका नावाचे 2 संघ आहेत आणि अंतिम सामना खेळतात. खरं तर योगायोग असा आला होता की DCC मोरबे आणि DCC कोपरा कदाचित पहिली मॅच होणार होती, परंतु कालांतराने ती शेवटची मॅच आली. जिनीत पवार आमच्या सोबत जॉईन झाले होते प्रत्येक रात्री. चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या केवळ 7 धावा करायच्यात मैदानावरती. 35 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये. प्रेक्षक वर्ग बघा, सेरॉन बाय मेडिसिन कंपनीतनं अनेक सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. स्पर्धा डे असो किंवा नाईट, ह्या प्रेक्षकांचा प्रतिसाद राहिला आहे. आणि नक्कीच प्रत्येक वेळी टोंडऱ्याच्या मैदानावरती मॅच असते तेव्हा सेरॉन बाय मेडिसिन कंपनीच्या माध्यमातून
बरेच सारे जे कामगार वर्ग आहेत, कामगार बंधू आहेत आमचे, स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. बघा खचखचून भरलेला व्यासपीठीत सध्या हरिदादा पाटील सोबत अनेक सारे मान्यवर चर्चा करतायत. नक्कीच कोपरा संघाचे बरेच सारे पाठीराखे आज या ठिकाणी आलेत. सगळ्यांचं स्वागत. कोपरा म्हणजे खारघर परिसरातला एक ताकदवर संघ आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आज वाईल्ड कार्ड एंट्रीनं मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांची जिनीत पवार आणि माझ्याशी जेव्हा संपर्क झाला तेव्हा पहिल्या मॅचसाठी ते येणार होते जनुमान नितलसच्या जागेवरती, परंतु कालांतराने परत संधी मिळाली, शेलगरच्या जागेवरती आले. म्हणजे DCC मोरबा आणि DCC कोपरा यांची पहिलीच मॅच होणार होती, परंतु ती आता शेवटची आली. योगायोग जुळलंय. परंतु कोपरा संघ सध्या मैदानावरती अगदी चांगला परफॉर्मन्स करते. पहिल्याच मॅचमध्ये जावयाने जी कमया मैदानाच्या मध्ये साकार केली आणि त्यानंतर आता शेवटच्या मॅचमध्ये ताकद निर्माण केली. सेकंड ओव्हर गोलंदाज रोहित कोहली, अनुभव अनेक वर्षाचा 40+ झाल्यानंतर देखील हा फटका चांगला आहे. फिल्डर तैनात, डोक्यावरनं फ्लाय झालाय, सरळ मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. आयुष फडकेच्या बॅटमधून षटकार. 13 धावा करायच्या 29 अद्याप मैदानावरती. खोलपटाप्याचा चेंडू खोदून काढला. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट. आज नशिबाचा साथ आहे, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि मैदानाच्या मध्ये काय घडलंय, डायरेक्ट हिट मिळाले आणि फलंदाज बाद वन डाऊनचा काढू संकेत भगत देखील परतलाय मैदानाच्या बाहेर. आणि धावा फडकावरती धावा लागल्यात. 13 गडी बाद झाले 2. बाद झाला रनआउट स्वरूपामध्ये. मैंने ते सांगितलं की किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आज खरं तर बहादूर सारखे लढतात मैदानाच्या आतमध्ये DCC कोपरा संघ. खरं तर शीतल 11 अंश 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. DCC कोपरा संघ, दत्त कुर्बा क्रिकेट संघ कोपरा. खरं तर कोपरा संघ म्हटलं की आम्हाला एकच गोष्टीची आठवण होते, आमच्या समालोचक मित्र परिवारामधला एक नाव म्हणजे अजय वर्तेकर, जे आमच्यामधून निघून गेले. त्यांचा संघ आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन करताय. खोलपटाप्याचा चेंडू खोदून काढलाय, ऑफ साईडला स्क्वेअर कट केलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे. धाव फडकावरती 14 लागलेत. 28 धावा अद्याप करायचे आहेत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढावं लागेल DCC कोपरा आणि DCC मोरबे टीमला. वेगवान बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. आणि एका डॉट मागे एवढा टाळ्यांचा प्रतिसाद, एवढ्या शिट्ट्यांचा आवाज. हे खरं तर DCC मोरबे विरुद्ध कोपरे संघाच्या पाठीराख्यांचा पाठिंबा आहे. दोन्ही संघ पनवेल परिसरातले दोन्ही संघ ताकदवर आहेत. आज एकमेकाविरुद्ध अंतिम सामना खेळतात. ही ट्रॉफीसाठी लढत आहे, कारण जिंकलात तर किमान आमदार चषकातली ट्रॉफी घरी जाईल. खोलपटाप्याचा चेंडू खोदून काढला. ऑन साईडला स्क्रीनच्या समोर अगदी वेगवान स्ट्रोक. 1च धाव. सर्व काही कोपरा संघाच्याच बाजूने येत आहे. आणि 2 षटक समाप्त झालेत. 15 धावा आणि आता करायच्यात मैदानावरती 27 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये. थंडीचं क्लायमेट आहे, पाण्याची मांग केली गेली आहे. याचाच अर्थ असा की कोपरा संघाने आता घाम फोडलाय या मॅचमध्ये. 15 धावा 2 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये करायच्या 27 धावा. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, 6 चेंडू 36 जर बनत असतील तर मोरबे संघ येणाऱ्या मॅचमध्ये देखील धावा 2 षटकामध्ये 27 बनवू शकतील. मोरबे संघाचे अनेक सारे प्रेक्षक वर्ग मॅचचा एन्जॉय करतात. बरेच सारे प्रेक्षक जे घरी बसून देखील मॅचचा आनंद घेतात. येस, एक महत्वाची सूचना. मॅन ऑफ द सिरीजच्या धाबा फक्त 3 मॅच पुरते, आता सुपर 6 पर्यंत. म्हणजे यापुढे तुमच्या धाबा ग्राह्य धरल्या जाणार नाही.
हा शेवटचा मॅच आहे तुमच्यासाठी, कारण सुपर 6 मध्ये कुठल्याही प्रकारच्या किंवा सेमी फायनल फायनल या धाबा ग्राह्य होणार नाही. बऱ्याच ठिकाणी चिटिंग होते, याच मुले हा डिसिजन आम्ही घेतलाय. कारण बरेच ठिकाणी विकेट, गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक कुठलेही पॉईंट नाहीये. विकेटसाठी 5 पॉईंट आहेत. आम्ही पहिल्याच रात्री डिसिजन दिलाय. शेवट 3 मॅच पर्यंत तुमच्या धाबा ग्राह्य धरल्या जातील. कारण कधी कधी एखादे संघ आपल्या खेळाडूला सिरीज मिळावी म्हणून कुठल्या तरी व्यत्यय आणि खराब प्रदर्शन करतात, त्यामुळे हा डिसिजन आहे. ही मॅच महत्वाची आहे, त्यामुळे ही मॅच जिंकूनच तुम्हाला पुढे जायचं. त्यामुळे ह्याच धाबा तुमच्या ग्राह्य होतील. भारतीय जनता पार्टीचा कमल अगदी आनंदाने डोलतोय. सध्या पंचायत समिती पार पडली, तिथे देखील हा झेंडा फडकला. आमदार, महानगरपालिका सगळ्या क्षेत्रामध्ये हा झेंडा फडकला आणि त्याच मुले तर इथे आमदार चषकाचं हे पर्व पाहायला मिळते. गोलंदाज तयार, चांगला बॉल. बघा प्रत्येक गोलंदाजाचा कॉन्फिडन्स किती आहे. मी ते मगाशी सांगितलं की तुमच्या 11 खेळाडू जर खेळतात त्याच्या पाठीमागे गावाचा सपोर्ट किती आहे. बाहेरून जर तुमच्या टाळ्यांचा आणि तुमच्या शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळाला तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कोपरा संघाचे पाठीराखे तेच करतात. अगदी त्यांच्या खेळाडूंचा पाठिंबा देतात, पाठबळ वाढवत आहेत आणि कोपरा संघाची ताकद आता निर्माण झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये हरता हरता जिंकले आणि आता ते मागे वळून पाहत नाहीये. डीसीसी मोरबी टीमला आता संघर्ष करायचंय, कारण बिना संघर्ष कोई मान नाही बनता. फटका चांगला, मिड विकेटला वेगवान सोक, बॉल सीमारेखा बाहेर, 4 रन. सामना संपला नाहीये, सामना अद्याप जिवंत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चौकाराने टीमची जो रंग बदलू शकतोय. दबायाने मॅच तर जिंकली पहिली, परंतु झेल टिपला तर सन्माननीय आमचे बादल टीटीपी बैलाचे मालक आशिष शेठ पाटील यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 2000 रुपये आहेत. जावयाना जावयावरती भरपूर जीव आहे, कारण जावयाने किमियाच तशी केली पहिल्या मॅच मध्ये. चांगला चेंडू पाठीमागे चाललाय, आता नशिबाचा दरवाजा उघडा झालाय आणि मी ते सांगितलं की किस्मत भी बहादुर का साथ देतीये. 2 बॉल 2 चौकार आले आहेत आणि आता समीकरण बदललं, 19 धावा करायच्या आहेत. मैदानावरती षटकामध्ये चेंडू फेकले 3, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 19 धावा. लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहते हैं कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. डीसीसी मोरबे बनाम डीसीसी कोपरा. पाठलाग केला, परंतु बॉल ऑफ झोनच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. आता 9 चेंडू 18 आले, प्रति चेंडू 2 करायचे आहेत. सुंदर मॅच. कोपरा संघ देखील संघर्ष करतोय, मोरबे संघ देखील संघर्ष करतोय. आमदार चषकातल्या अंतिम फेरीमध्ये अर्थात सुपर 6 मध्ये पोहोचायचं असेल. शॉट लाईक दॅट, अपर कटच्या माध्यमातून चेंडू पॉइंट सीमारेखा बाहेर, 4 रन. मधून चौकार आलेत. मी तेच सांगितलं की एखादा मोठा फटका आला की सामन्याचं चित्र बदलतंय. 3 चौकार या ओव्हर मध्ये लागले आणि त्यानंतर मॅचला कलाटणी आली. आता 8 बॉल करायचे, 14 धावा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला मी नक्की शुभेच्छा देईल आणि एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलवायची असेल तर तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 8 चेंडू 14, वेगवान बॉल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र कमबॅक होत चाललाय. प्रेक्षक कमी आहे, टाळ्यांचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज येतोय. हे दर्दी प्रेक्षक आहेत क्रिकेटचे, कारण आम्ही नेहमी सांगतो ना, क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, नवशे आणि गौशे.
हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची भरपूर आवड आहे, सगळा काही सोडून ते मैदानात येतात. 900 प्रेक्षक म्हणजे आपला सामना जिंकावा, संघ जिंकावा म्हणून कुठल्या तरी देवाला नमस करतात ते 900. अजून चांगला चेंडू पॅडवरती होता, अपील स्ट्रॉंग. इथे एकदा मिळाली, डबलचा प्रयत्न केलाय, कदाचित ह्या धावा मागात पडतील. 2 धावा आल्या, षटक समाप्त झालं धावा फडकापती. 6 चेंडू 12ची गरज आहे. 900 प्रेक्षक गौश प्रेक्षक म्हणजे कोणतर नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पिणे वाले को मौका चाहिए. दोन्ही संघनायकाच्या तिरप्याच्या ह्या ट्रॉफ्यांवरती लागल्यात. ऑनलाईन तुम्ही जर मॅच बघत असाल तर ह्या नाईट स्पर्धेतल्या सर्वाधिक सुंदर ट्रॉफ्या आहेत आणि त्या ट्रॉफ्या जर जिंकायच्या असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. सुपर 6 मध्ये जाऊन ह्या ट्रॉफ्या आपल्याला जिंकायच्या आहेत आणि हे स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये जॉईन झाला. परंतु कोपरा विरुद्ध मोरबे यांच्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला ही ट्रॉफी मिळेल. मग त्याच्यातली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी किंवा 6वी ही ट्रॉफी 100% तुम्हाला मिळेल. परंतु हा सामना 6 चेंडू आता 12 धावेची गरज आहे. खूप साऱ्या ट्रॉफ्या प्रत्येक वेळी आल्यानंतर नक्कीच लक्ष त्यांच्याकडे गेलंय. यश कोहली अंतिम षटक फेकणार. आता 6 चेंडू 12 डिफेन्स करायचे आहेत आणि मोरबे टीमला 6 बॉलमध्ये 12 चेस करायचे आहेत. त्यामुळे ही लढत आहे. प्रेक्षक सगळे झोपलेत. तोंडरे गावातले बरेच सारे प्रेक्षक आहेत, कोपराचे प्रेक्षक आहेत, त्याबरोबर मोरबे टीमचे प्रेक्षक आहेत. यश कोहली नावात यश आहे, परंतु त्याला यश मिळेल का? परंतु त्याच्या समोर तेवढा ताकदवर काढू हनुमान फडके आणि आयुष फडके हे 2 काढू आहेत. यश नावात आहे, एकीकडे हनुमान म्हणजे ताकदवर काढू. 6 चेंडू आणि आता करायचे त्या मैदानावरती 12 धावा. पाठीमागे नशिबाचा दरवाजा उघडा झालाय आणि त्यातनं बॉल फ्लाय झालाय. खरं तर 2 फिल्डरच्या मधनं बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमारेखा बाय 4 रन. एन्जॉय करतात बादल बैलाचे मालक आणि यश कोहलीनं सामना जिंकला तर मृणाल कोणी यांच्याकडून 1000चं प्राइज आहे. 5 चेंडू 8 धावा. कोण सांगेल ही मॅच जिंकेल? प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आणि मेंदूला सुन्न करणारी लढत. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर ट्रॉफी आणि हरलात तर रात्रभर पश्चाताप. त्यामुळे ही लढत 5 चेंडू आणि 8 करायच्यात. बॅट्समन स्ट्रायकरला हनुमान फडके. आत्ता चेंडू चांगला आहे, मागचा चेंडूही चांगला होता, परंतु पाठीमागे जे बॅकअपला खेळाडू होते त्यांच्या मधनं बॉल गेला आणि डॉट बॉल आला. एक वार टीम मोरबेचा, दुसरा वार DCC कोपरे संघाचा. हीच तर लढत आहे, हाच क्रिकेट आहे. सातत्याने असे क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक असतात. आता सध्या ऑन रोड मधून देखील बरेच सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. 4 बॉल 8. अजून एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये कमबॅक झालाय DCC कोपरा संघाचा. आज वाईल्ड कार्ड एंट्रीने मैदानात मध्ये दाखल झाल्यात. सगळ्यांची मनं जिंकली पहिल्या मॅच पासून आतापर्यंत. परंतु 3 चेंडू आता करायचे आहेत. 8 धावा आणि बॅट्समन हनुमान फडके पहिला बॉलवरती. नशिबाला 7 कोपरा टीम विरुद्ध मोरबे टीमला मिळाली, परंतु त्यानंतर गोलंदाजी करताना यश कोहलीनं स्वतःचं यश प्राप्त केलंय. ऑन साइडला फिल्डर तैनात. चिडियाची खेत में क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जिनीत पवार संघाचा मेन खेळाडू आणि त्यांना टिपला झेल. आता करायच्या 2 बॉल मध्ये 8 धावा. पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. मॅच काय आहे? मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 8 करायचे आहेत. DCC मोरबे टीमने देखील चांगला प्रदर्शन केला, परंतु शेवटच्या क्षणाला आता 2 चेंडू राहिलेत. 8 धावा. सुंदर मॅच. खरं तर आज स्पर्धा थोडी लेट सुरू झाली, पण थेट प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद पाहायला मिळाला.
नक्कीच या मॅच मध्ये जावयानं झेल जरी टिपला तरी 2 धावा 2000 रुपये प्राइज आहे आणि त्याचबरोबर जरी चेंडूला पकडलं तरी 1000 रुपयाचं प्राइज. सन्माननीय आशिष शेठ पाटील आमचे मोठे बंधू आहेत. आशिष भाऊ पाटील बादल बैलाचे मालक, टिटवी बैलाचे मालक. जसा अड्ड्यामध्ये धुरळा बादलचा असतो तसा आज कोऑपरेट टीमने देखील केलाय आणि त्यांच्या जावयानं आज 2 चेंडू 8 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. नवीन बॅट्समन आलाय. जरी षटकर आला तरी सामना शेवटच्या बॉल मध्ये. सुंदर मॅच. डॉट बॉल एकदा मिळाली आणि आता 1 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. कोपरेकर खुश झालेत. एकदा कोपरे संघाच्या पाठीराख्यांना आवाज देईल. एकदा जोरदार आवाज येऊ द्या. बोला जय श्रीराम. प्रेक्षक आहेत परंतु आता 1 बॉल 7 नाही बनत. 1 बॉल 22 बनतात हे लक्षात ठेवा. क्रिकेटचा खेळ आहे. परंतु आज जर तुम्ही जिंकला आणि ही ट्रॉफी मिळाली तर ती अर्पण करावी लागेल आणि खरं तर त्या जावयाला खांद्यावरती उचलून तुम्हाला नाचवावं लागेल. कारण पहिल्याच मॅच मधून तुम्हाला घरी जायचं होतं परंतु जावयानं ती इज्जत राखली तोंडरे गावामध्ये येताना आणि सामना जिंकलाय. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में क्या दम है और हमें था भरोसा आगे आसमान भी कम है. जिनीत पवारचा संघ डीसीसी कोपरा पोहोचलाय सुपर 6 मध्ये.